भारताला डोळे दाखवणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय। भारतानं पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर हल्ला केला। यामध्ये पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। भारतानं एअरबेस उद्ध्वस्त केल्याचे पुरावे सुद्धा दिलेत। युद्धाची खुमखुमी पाकिस्तानला चांगलीच भोवली आहे, कारण पाकिस्ताननं भारतीय शहरांना टार्गेट केल्यानंतर भारत चांगलाच आक्रमक झालाय। भारतानं पाकिस्तानवर प्रहार केले आहेत। भारतानं पाकिस्तानचे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले आहेत। याचे पुरावे भारतीय लष्करानं दिले आहेत। पाकिस्तानमधील जवळपास 6 लॉन्च पॅड भारतीय लष्करानं उडवले आहेत। त्यामुळे भारताला डोळे दाखवणे हे पाकिस्तानला महागात पडलं। भारतानं रहमत यार खान एअरबेसला देखील खाक केलं। भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। रहमत यार खान हवाई तळ पाकिस्तानी हवाई दलासाठी महत्त्वाचा आहे। या एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात केली जात होती। भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा धक्का बसला। भारतानं पहिलं मुद्रीचं एअरबेस उद्ध्वस्त केलं। काल रात्री 11:40 भारतानं हे लॉन्च पॅड खाक केलंय। भारतानं पाकिस्तानचं उद्ध्वस्त केलेलं हे दुसरं लॉन्च पॅड। भारतानं केलेल्या हल्ल्यानंतरची दृश्य आहेत, ज्याचे पुरावे भारतीय लष्करानं दिले। भारतानं केलेला हा तिसरा हल्ला। यामध्ये पाकिस्तानचं एअरबेस उद्ध्वस्त झालंय। पाकिस्ताननं खोटारडा प्रचार केला आणि भारताचे एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र भारतानेच पाकिस्तानचे सर्व एअरबेस खाक केले आहेत। भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए। टेक्निकल इंस्टॉलेशंस, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया। रफीकी, मुरीद, चकलाला, रहमयार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च्ड सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए। पसूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन एम्यूनिशन से टारगेट किए गए। इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलैटरल डैमेज की क्षति सुनिश्चित की। भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला केल्यामुळे पाकिस्तान कमजोर होणार असल्याचं संरक्षण तज्ञांनी सांगितलंय, कारण याच एअरबेसवरून पाकिस्तान भारतावर हल्ला करत होता। डिफेन्स सिस्टीम होती ती उत्तम असल्यामुळे त्यांना थांबवण्यामध्ये, त्यांना पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। हे यश आपल्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमचं आहे। याच्याशिवाय भारताने जे लॉन्च पॅड होते, मिसाईल्सचे जे लॉन्च पॅड होते त्यांच्या तोफांचे, त्याच्यावरती हल्ला केल्यामुळे त्यांच्या मिसाईल लॉन्च पॅडची जी क्षमता आहे ही पुष्कळ पर्सेंटेजमध्ये कमी झालेली आहे। भारतानं दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला होता। त्यामुळे पाकिस्ताननं देखील भारतावर हल्ला केला। मात्र भारताने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत। तसंच भारतानं एअरबेस उद्ध्वस्त करत पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।